भारतातील केळीची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जळगावबद्दल दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अर्थात उत्तर महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या महामार्गाचं काम आता लवकरच सुरू होणार आहे आणि थेट समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या खान्देश एक्सप्रेसमुळे प्रवासामध्ये प्रचंड वेळ वाचणार आहे। यामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या 1 तासात तर जळगाव ते मुंबई हा प्रवास अवघ्या 1 तासामध्ये पूर्ण शक्य होणार असल्याचं म्हटलं गेलंय। पण हे नेमकं कसं शक्य होणार आहे याच बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाच्या नकाशावर आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता आकार घेतोय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील गेम चेंजर ठरू शकणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा द्रुतगती महामार्ग अर्थात खान्देश एक्सप्रेसवे प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। तब्बल 105 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग जळगाव जिल्ह्याला थेट समृद्धी महामार्गाशी जोडणार असून यामुळे प्रवास, उद्योग, शेती, पर्यटन आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे हा उत्तर महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। याचं कारण म्हणजे सध्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर पार करण्यासाठी सरासरी 3 तास लागतात। घाट रस्ते, वर्दळीचे मार्ग, गावांमधून होणारी वाहतूक आणि सिग्नल यामुळे प्रवासाचा वेळ वाढत जातो। मात्र प्रस्तावित खान्देश एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या 1 तासात पार करणं शक्य होणार असल्याचा दावा केला जातोय। म्हणजेच प्रवासाच्या वेळेमध्ये जवळपास 65 ते 70% बचत होणार आहे। याहून मोठा परिणाम म्हणजे मुंबई जळगाव या संपर्कावर दिसून येणार आहे, कारण सध्या जळगाव ते मुंबई रस्ते प्रवासासाठी सरासरी 7.5 ते 8 तास लागतात, पण नवीन महामार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या थेट जोडणीमुळे हा प्रवास केवळ 5 तासामध्ये पूर्ण होऊ शकतो असं म्हटलं जातंय। म्हणजेच तब्बल 3 तासांची बचत यामुळे आपली होणार आहे। खरं तर समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील वाहतुकीचं चित्र मोठ्या प्रमाणात बदललं। 701 किलोमीटर लांबीचा हा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या जवळपास 10 जिल्ह्यांना जोडतो। शिवाय जून 2025 मध्ये हा महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आणि या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या 8 तासामध्ये पार करणं शक्य झालंय। मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा या नेटवर्क पासून अद्यापही दूर होता, परंतु आता खान्देश एक्सप्रेसवेच्या माध्यमातून ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं गेलंय। आणि आता ते नेमकं कशा पद्धतीने तर ते पाहूयात। तर जळगाव शहरातून सुरू होणारा हा खान्देश महामार्ग धरणगाव, जामनेर किंवा पहूर परिसर, फरदापूर भागातून पुढे जात छत्रपती संभाजीनगर इथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे आणि इथे अजिंठा लेणी आणि डोंगराळ पट्ट्यांच्या संवेदनशील पर्यावरणाचा विचार करून अंतिम मार्ग निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकल्पामागील सर्वात मोठं कारण म्हणजे आर्थिक विकास। जळगाव जिल्ह्याची ओळख केवळ सुवर्ण नगरी म्हणून नाही, तर देशातील सर्वात मोठ्या केळी उत्पादक जिल्ह्यांपैकी एक आहे आणि म्हणूनच केळीची राजधानी असं सुद्धा जळगावला म्हटलं जातं। देशातील एकूण केळी उत्पादनामध्ये जळगावचा मोठा वाटा आहे। याशिवाय कापूस, मका, डाळी, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन इथे केलं जातं। आज शेतमाल बाजारपेठेमध्ये पोहोचवताना वाहतुकीचा खर्च आणि वेळ हे 2 मोठे अडथळे हे शेतकऱ्यांसमोर येतात। विशेषतः नाशवंत उत्पादनांसाठी वेळेचं महत्त्व हे अधिक असतं आणि नवीन द्रुतगती महामार्गामुळे जळगावमधील शेतमाल मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अधिक वेगाने पोहोचू शकणार आहे। परिणामी वाहतुकीचा खर्च कमी होईल, मालाची गुणवत्ता टिकून राहील आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता सुद्धा वाढणार आहे। दरम्यान औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा हा महामार्ग तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण कोणत्याही भागामध्ये उद्योग उभे राहताना सर्वात आधी पाहिली जाते ती रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधा। उत्तम महामार्गामुळे मालाची वाहतूक जलद होते, वेळ वाचतो आणि उत्पादन खर्च सुद्धा कमी होतोय। त्यामुळे जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रकल्प हे महामार्गांच्या आसपास विकसित केलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या अनुभवावरून हे स्पष्ट झालंय की जिथे उच्च दर्जाचे रस्ते संपर्क उपलब्ध होतात तिथे उद्योग आणि रोजगारांच्या संधी वेगाने वाढतात। इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्राला सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे, कारण जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, गौताळा अभयारण्य,
पटना देवी, त्याचबरोबर मुक्ताईनगर परिसरातील धार्मिक स्थळ आणि खानदेशातील विविध पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं हे नागरिकांसाठी सुद्धा अधिकच सुलभ होणार आहे। याशिवाय पुणे आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांशी जळगावचा संपर्क हा आणखीनच मजबूत होणार आहे। म्हणजे समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी मिळाल्यानंतर जळगावहून नागपूर किंवा पुण्यापर्यंतचा प्रवास हा अवघ्या 4 ते 5 तासांच्या मर्यादित होऊ शकतोय। त्यामुळे व्यावसायिक व्यवहार, शैक्षणिक संधी, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधींसाठी होणारी ये-जा ही अधिकच सोपी होणार आहे। पण आता प्रश्न आहे की हा प्रकल्प नेमका कोणत्या टप्प्यावर आहे? कारण सध्या हा महामार्ग प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यामध्ये आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC कडून प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला गेलाय। मार्गाचं संरेखन, त्याचबरोबर जमीन संपादन, वाहतुकीची संभाव्य घनता, पर्यावरणीय परिणाम आणि प्रकल्पाचा खर्च याचा अभ्यास सुरू आहे आणि यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सर्वेक्षणाचं काम सुद्धा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान प्राथमिक अहवाल पूर्ण झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार केला जाईल आणि त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामाचा टप्पा सुरू होणार आहे। म्हणजेच अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया अजून पूर्ण होणं बाकी आहे। मात्र महत्त्वाची बाब अशी की हा प्रकल्प आता अधिकृत नियोजनाच्या टप्प्यामध्ये दाखल झालाय। दरम्यान MSRDC राज्यभरामध्ये समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी अनेक प्रकल्प राबवतोय, जसे की जालना नांदेड, नागपूर चंद्रपूर, नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली यांसारखे विस्तार प्रकल्प आधीच नियोजनामध्ये आहेत। त्याचबरोबर वाढवण बंदराला सुद्धा समृद्धी महामार्गाशी जोडण्याचं काम सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय हा उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। एकूणच पाहिलं तर 105 किलोमीटरचा खानदेश एक्सप्रेसवे हा केवळ जळगाव ते छत्रपती संभाजीनगर जोडणारा रस्ता नाहीये, तर उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि वाहतूक नेटवर्कशी थेट जोडणारा विकासाचा महामार्ग आहे। त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणारच आहे, शिवाय शेतीला नवे बाजार उपलब्ध होणार आणि उद्योगांना गती मिळणार आहे, शिवाय पर्यटनाला चालना मिळणार आहे। त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राचं चित्र बदलणारा ठरू शकतोय। त्यामुळे आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं सर्वेक्षण आणि आराखडे पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णयाकडे संपूर्ण खानदेशचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला याआधी या प्रकल्पाबद्दल माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा। शिवाय हा महामार्ग किती उपयुक्त ठरू शकतोय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।